दक्षिण भारताच्या राजकारणात सध्या एका अशा वादळाची चर्चा आहे ज्याने तमिळनाडूच्या 50 वर्षांच्या राजकीय इतिहासाला एका रात्रीत कलाटणी दिली आहे। गेल्या 5 दशकांपासून ज्या द्रविडी राजकारणाच्या दोन अक्षांभोवती म्हणजेच डीएमके आणि एआयएडीएमके भोवती तमिळनाडू फिरत होतं, ते चक्र एका अभिनेत्याने आपल्या पहिल्याच फटक्यात भेदलं आहे। नाव आहे थलापती विजय। तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आणि संपूर्ण देश थक्क झाला। विजयच्या तमिळगा व्यतिरिक्त कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाने 100हून अधिक जागा जिंकत ऐतिहासिक मुसंडी मारली आहे। आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत तो चमत्कार जो रजनीकांत, कमल हसन आणि विजयकांत यांसारख्या महानायकांना कधीच जमला नाही। तो या थलापतीने नेमकं काय वेगळं करून दाखवलं। तमिळनाडूच्या राजकारणात सिनेमा आणि सत्ता यांचं नातं खूप जुनं आहे। एम.जी. रामचंद्रन असोत, जयललिता असोत किंवा करुणानिधी या सर्वांनी सिनेमाच्या पडद्यावरून सत्तेच्या सोपानापर्यंतचा प्रवास केला। मात्र गेल्या काही वर्षात हे समीकरण बदललं होतं। सुपरस्टार रजनीकांत गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात येण्याच्या चर्चा करत राहिले, पण प्रकृती आणि कोरोनाचं कारण देत त्यांनी 2020 मध्ये माघार घेतली। कमल हसन यांनी पक्ष काढला खरा, पण त्यांचा प्रभाव फक्त शहरी आणि बुद्धिजीवी मतदारांपुरताच मर्यादित राहिला। 2026च्या निवडणुकीत तर त्यांनी स्वतः लढण्याऐवजी डीएमके साठी स्टार प्रचारक होणं पसंत केलं। पण विजयने हे सगळं नाकारलं। त्याने ना कोणाची युती केली ना राजकारणात यायला अनाठाई वेळ लावला। 2024 मध्ये पक्षाची स्थापना केली आणि 2026च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली। कोणाचीही साथ न घेता स्वतंत्रपणे लढण्याचा त्याचा निर्णय अत्यंत धाडसी आणि जोखमीचा होता, पण आज त्या निर्णयानेच त्याला तमिळनाडूचा नवा किंग मेकर बनवलं आहे। विजयच्या या अफाट यशाचं गुपित त्याच्या सायलेंट स्ट्रॅटेजीमध्ये दडलं आहे। रजनीकांत राजकारणात येण्यापूर्वी हो नाही करत राहिले, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांचा उत्साह मावळला। पण विजयने एकदा शब्द दिला की तो पाळला। त्याने लोकसभेच्या निवडणुकीत आपला एकही उमेदवार उभा केला नाही, त्याऐवजी त्याने 2 वर्ष शांतपणे तळागाळात संघटन बांधण्यावर भर दिला। त्याने गावागावात विजय मक्कम इयक्कमच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू ठेवलं होतं। जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा त्याच्याकडे फक्त चाहते नव्हते, तर एक शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फौज होती। विजयने हे ओळखलं होतं की तमिळनाडूचा मतदार आता भ्रष्टाचाराला आणि घराणेशाहीला विटला आहे। एका बाजूला स्टॅलिन यांचं घराणेशाहीचे राजकारण आणि दुसऱ्या बाजूला एआयएडीएमके मधली अंतर्गत गटबाजी, या दोघांनाही विजयने आपल्या कोऱ्या राजकीय पाठीने शह दिला। विजयच्या या विजयामागे त्याचं मायक्रो मॅनेजमेंट आणि त्याची कोरी राजकीय पाठी हे सर्वात मोठं कारण ठरलं। प्रस्थापित नेत्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि वर्षानुवर्ष तेच चेहरे पाहून कंटाळलेल्या तामिळ जनतेला एक नवा चेहरा हवा होता। विजयचे वडील S.A. चंद्रशेखर यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आलं नाही। मात्र मुलानं वडिलांचं स्वप्न पूर्ण करत पहिल्याच प्रयत्नात धुरंधर नेत्यांना चारी मुंड्या चित केलं। विजयने कॅडर पॉलिटिक्सला बगल देऊन कॅरेक्टर पॉलिटिक्सवर भर दिला। सिनेमाच्या पडद्यावर अन्यायाविरोधात आवाज उठवणारा, सिस्टीमला धारेवर धरणारा जो हिरो लोकांना दिसत होता, तोच आता प्रत्यक्ष आयुष्यात आपला उद्धार करेल असा विश्वास जनतेला वाटला। तमिळनाडूच्या निकालांनी हे सिद्ध केलंय की इथला मतदार आता केवळ योजनांच्या पाठीमागे धावणारा राहिलेला नाहीये। विजयने आपल्या प्रचारात शिक्षणाचं खासगीकरण, आरोग्य सुविधा आणि सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार यावर बोट ठेवलं। त्याने दिलेले उमेदवार हे समाजातील उच्च शिक्षित तरुण होते, ज्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता। या एका निर्णयाने सुशिक्षित तरुणाई विजयकडे खेचली गेली। शिवाय विजयची क्लीन इमेज त्याच्यासाठी सर्वात मोठं शस्त्र ठरली। त्याने स्वतःच्या चित्रपटातून नेहमीच कॉमन मॅनचं प्रतिनिधित्व केलं आणि हीच इमेज त्याने राजकारणातही जपली। त्याने कोणत्याही राष्ट्रीय पक्षाची हातमिळवणी न केल्यामुळे तामिळ अस्मितेचा मुद्दाही त्यालाच लाभला। या निवडणुकीत महिला आणि तरुण मतदारांनी विजयच्या पारड्यात एक गठ्ठा मतदान केलं। तामिळनाडूत महिला मतदार नेहमीच निर्णायक राहिला आहे आणि यावेळी त्यांनी योजनांपेक्षा भावनिक नात्याला जास्त महत्त्व दिलं। विजयने दिलेले तरुण आणि सुशिक्षित उमेदवार ही त्याची जमेची बाजू ठरली। वैयक्तिक आयुष्यात विजय आणि त्याची पत्नी संगीता विभक्त झाल्याच्या चर्चा असोत किंवा अभिनेत्री त्रिशा कृष्णन सोबतच्या संबंधाच्या अफवा, तमिळ मतदारांनी या सगळ्या वादांना कचऱ्याची टोपली दाखवली। त्यांनी फक्त सकारात्मक बदलाला मत दिलं। जेव्हा निकाल विजयच्या बाजूने लागला होता तेव्हा त्रिशा कृष्णन विजयच्या घरी पोहोचली आणि पुन्हा
पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. पण जनतेसाठी आता विजय हा केवळ एक अभिनेता नसून त्यांचा भावी मुख्यमंत्री आहे. विजयचे वडील म्हणतात की गेल्या 30 वर्षांपासून तो तामिळ लोकांसाठी काहीतरी करण्याचं स्वप्न पाहत आहे. आज ते स्वप्न सातत्यात उतरताना दिसत आहे. राजकारणाचा आणि प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना विजयने सत्तेच्या इतकं जवळ पोहोचण्याचा जो करिश्मा केलाय तो भारतीय राजकारणात मैलाचा दगड ठरणारा आहे. त्याने दाखवून दिलं की जर तुमची नियत साफ असेल आणि लोकांवर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही 50 वर्षांची प्रस्थापित सत्ता केंद्रही उलथून लावू शकतात. विजयचा हा विजय दिल्लीच्या तख्तालाही विचार करायला लावणारा आहे, कारण तमिळनाडूने आता एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. तमिळनाडूची जनता आता आपल्या या लाडक्या थलापतीकडून मोठ्या बदलांची अपेक्षा करत आहे. हा निकाल केवळ एका पक्षाचा विजय नाही तर प्रस्थापित सत्ता केंद्रांना सामान्य जनतेने दिलेला मोठा धक्का आहे. राजकारणाचा आणि प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना मतदारांनी थलापती विजयला भरभरून मतदान केलं आणि सत्तेपर्यंत पोहोचवलं. त्या मतदारांच्या अपेक्षा विजय कसा पूर्ण करतो हे पाहावं लागणार आहे. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.